केला होता रोहितनं. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होतोय सुरुवात. पहिला बॉल फुल टॉस बॉल. एकंदर आपण पाहता अगदी चेंडू सरळ निघून चालला लॉंग स्टॉप रिजन मध्ये. पंचांचा सिग्नल, बाईचा संकेत आणि 4 धावा येतील. पहिल्या बॉलवर हा चौकार. अंपायर रिव्ह्यू आहे का, नो बॉल आहे की नाही परीक्षण निरीक्षण केलं जाईल. पहिला बॉल अगदी आपण पाहायला मिळाला अवांतरच्या स्वरूपात. 4 धावा अंकित केल्या गेल्यात. चला फेअर डिलिव्हरी आहे, लिगल डिलिव्हरी आपण पाहतायत. बाईकच्या स्वरूपात चौकार मिळालाय. धाव फलकात दाबाय 4. पहिल्या बॉलच्या अगदी समाप्ती खेळ. गोलंदाज मार्कवर रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस सफल झालाय, जागा बनवलंय, चेंडूला अगदी भिरकावून दिलंय. डिप बॅकवर्स केलं गिझर मध्ये. हा येतोय गणेशच्या बॅटमधनं चौकारांकरिता 4 धावा. आठ धावा स्कोर कार्डवर आपण पाहतायत. अगदी पहिल्या षटकाला सुरुवात झालंय. दीप जाधवच्या माध्यमातून आपण पाहतायत. क्षणचित्र बंदिस्त केले जातात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. चाफेवडी चषक 2026 यावेळेस इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. गणेशला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय. 8 या धावसंख्येवर गॉन. थँक्यू. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पिंकेश मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. धाव फलकात धावा आहेत 8. अगदी 3 बॉलची समाप्तीला पहिल्या बॉलवर अवांताच्या स्वरूपात 4 धावा येतात. तदनंतर दुसऱ्या बॉलवर गणेशच्या बॅटमधनं चौकार आला होता. त्यानंतर विकेट्स परिपूर्ण केला गेलाय. हर्षद पाटील जॉबी यांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर विराज बनवायचा आहे. आपलंही सहर्ष स्वागत असेल. जॉमी दादा नावांनी जास्त पसंती आहे. जे आपल्या संघाला कोऑपरेट करण्यासाठी उपस्थित झाला त्यांचं हार्दिक स्वागत. 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 8. एक गडी बाद. पिंकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 1 डाऊन बॅट्समन. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर 2 हात करताना आपण पाहतात. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने दमखम दाखवलाय आणि हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहत आहेत. पुढचा बॉल समोर पिंकेश. पिंकेशने आल्याला मोठा फटका काढण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली. लॉंगाचा क्षेत्र कुठल्याही प्रकारे चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 2 डाऊन होतोय. 8 या धावसंख्येवर गॉन. दोन विकेटचं पतन झालंय. धाव फलकात धावा आहेत 8. जयेश मैदानच्या आतमध्ये गेलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार परिपूर्ण झाल्या होत्या. एक बाईकच्या स्वरूपात एक बॅटच्या स्वरूपात. स्कोर कार्ड धावा आहेत 8. 2 धक्के लागल्यात. आल्याला पिंकेशलाही माघारी परतवलं गेलंय. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल ओमिलिवन जलसार संघाला. पहिले 2 धक्के जरूर पाहायला मिळाले. डॉक्टर रोहित चांगली गोलंदाजी करतायत.
धाव फलकार धावा आहेत 8. अगदी दोनच्या माध्यमातून क्षणचित्र कैदीत केली जात आहेत. हॅट्रिकची संधी असेल. जयेशला संधी मिळाली. आता या संधीचं सोनं करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 विकेट्स परिपूर्ण केल्या गेल्यात. हॅट्रिकची संधी. स्लोवर वनचा बॉल फुल टॉस बॉलला भिरकावून दिलाय. जयेशच्या बॅटमध्ये होतोय दर्जेदार षटकार. चाफीवाडी चषक षटकार 6. थँक्यू. फुल टॉस बॉल होता त्याच्यावर फुल टोल वसूल केला गेलाय आणि षटकार परिपूर्ण केला. स्कोर कार्ड धावा 14. 14 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर हा फुल टॉस बॉल त्यावर 6 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. शेवटचा बॉल असेल. अंतिम बॉल. धावफलका धावा 14. धावसंख्या अगदी पाहायला मिळाल्या चांगल्या रीतीने परंतु 2 विकेट्स गमावल्यात ओम 11 जलसार संघाने. शेवटचा बॉल असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहत आहेत. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. वैदिश लोंगावानी अगदी डीप कव्हरच्या मधला क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलावत आहे. मिड ऑफ इथून पाहायला मिळेल. धाव फलकार धावा 14. शेवटचा बॉल. पहिलं षटक मार्गस्थ. स्लोवर वन. पुन्हा एकदा हवाई फायर. जयेशच्या बॅटमध्ये बिग ब्लास्ट. 6 धावा. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला. पाणी पडतंय घराने पिणाऱ्याला. पाणी पडतंय घराने पिणाऱ्याला. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. धरी आला गोलंदाजी मार्कवर. पहिल्या ओव्हरची कहाणी आपण पाहिली तर पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. मागच्या 2 बॉलवर 2 विकेट आणि मागच्या 2 बॉलवर 2 षटकार. एकूण 20 धावा या फलकावर. 2 गडी बाद. धरी आले गोलंदाजी मार्कवर. जरी 2 विकेट्स परिपूर्ण केले तरी थोडासा महागडा गोलंदाज जरूर ठरला गेलाय. रोहित आपण पाहत आहेत. अगदी 20 धावा मोजाव्या लागल्यात पहिल्या षटकामध्ये. स्कोर कार्ड 20. लॉस ऑफ 2 विकेट्स. लागोपाठचे 2 धक्के दिले होते. त्यानंतर संघाला पुन्हा एकदा सावरण्याचं काम जयेशने केलंय. आता धरी आलाय नवीन गोलंदाज गोलंदाज मार्कवर. समोर महेश भोईर. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. इथून एक चांगला फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाज मार्कवर धैर्य. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय समोर महेश. हो पहिला बॉल अगदी दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. यावेळेस निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस सक्सेस ठरला गेला. धैर्य आपण पाहतात निर्धावच्या स्वरूपात चांगली सुरुवात पाहायला मिळाली. धावफलका धावा स्थिर आहेत 20 धावा. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकदा मिळेल. स्ट्राईक रोटेट केली गेले. स्कोर कार्ड धावा 21. 21 या अंकावर. 21 धावा. धावफलकावर षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहत आहेत. अगदी दमछाक करावी लागतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. 21. लॉस ऑफ 2 विकेट. ओम 11 जलसार संघ प्रथम बॅटिंग करताना त्याला 2 हात करतोय विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा. या बेस पुन्हा एकदा 3ऱ्या बॉलवर लगातार 3रा षटकार. जयेश ऑन फायर. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय जयेशच्या बॅटमधनं. 3 षटकार लगातारच्या 3 बॉलवर. मागच्या षटकामध्ये 2 बॉलवर 2 षटकार. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर अगदी षटकार जयेशने पाहायला मिळालाय. धावफलका धावा आहेत अगदी 27. 27 धावा धावफलकावर. धैर्यला काहीतरी कांडमंत्र दिला जातोय. 27. लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल.
पुन्हा एकदा काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. अगदी जयेश म्हणतो मी थांबणार नाहीये. 4 बॉलवर लगातार 4 षटकार. स्कोर कार्ड धावा 33. लगातारच्या 4 बॉलवर 4 षटकार परिपूर्ण केल्या गेल्या जयेशच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती, परंतु या मॅच मध्ये दमखम दाखवतोय जयेश. चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. 33 धावा धावफलकावर. 33 धावा. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये धावा कधी 20 खर्च केल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्येही प्रहार केले जात आहेत जयेशच्या माध्यमातून. 4 बॉलची समाप्तीला 4 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगल्या धैर्याने गोलंदाजी करावी लागेल. धैर्य गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहेत, परंतु आज काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय जयेशच्या माध्यमातून. पुढील बॉल. इथून एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. 22चे संकेत पंच दर्शवत आहेत. एक धाव मिळेल 22च्या स्वरूपात. स्कोर कार्ड धावा 34 रन. 34 या अंकावर 34 धावा धावफलकावर. 5 बॉलची एकंदरीत समाप्ती झाली. षटक क्रमांक 2. जयेशने चांगली गोलंदाजी केलंय. 4 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आतापर्यंत. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. धावफलकावर धावा 34. 34. यावेळी शेवटच्या बॉलवर प्रहार केलाय. महेशच्या बॅटमधून येतोय एक दमदार स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून येतोय हा षटकार. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 40. 2 गडी बाद. ती पोरगी ट्रेंडी पाहिजे एलवी प्राडा फेंडी. फक्त संजू संजू करते बोलते 18 वाटते 21. भारी तुझा मस्करा. तू दिसे जणू अप्सरा. 3 तू होणारी सुपर मॉडेल. 4-5 करोडचा बिल तुझा. ती करत नाही फ्लेक्स ना कॉल ना टेक्स्ट. ती स्वतःला समजते बेस्ट. कधी कधी कायली तर कधी सेलेना. तिला स्वतःहून करता टेक्स्ट. भारी तिची लाईफस्टाईल. 2 षटकाची समाप्ती. अगदी पॉवर फुल बॅटिंग पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 षटकामध्ये अगदी 40 धावा स्कोर काढायला लावल्या होत्या. दीपेश आलात गोलंदाजी मार्कवर. एक अनुभवी गोलंदाज दीपेश आपण पाहत आहेत, परंतु जयेशने काय जबरदस्त बॅटिंग केलंय. अगदी कौतुक करावं लागेल. 4 षटकार त्याच्या या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्यात. महेशच्या बॅटमध्ये 1 षटकार पाहायला मिळाला. स्कोर कार्ड धावा 40. 2 गडी बाद. दीपेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झाल्यात. चापेवाडी चषक 2026 चं सुंदर आयोजन आपण पाहत आहेत. अगदी गुड शॉटचे बॉल यूज केले गेल्यात. कालच्या दिवसात आपण पाहिले तर 100ही गाठली होती 6 षटकामध्ये. पुन्हा एकदा उडवला गेलाय. काही जबरदस्त बिग ब्लास्ट पाहायला मिळालाय. बिग हिट. 6 धावा. बायको पाहिजे नखरेवाली. पाच षटकार पाहायला मिळाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग. अगदी आक्रमकपणा दाखवला गेलाय. अप्रतिम बॅटिंग राहिलंय जयेश. स्कोर कार्डवर धावा आहेत आपण पाहत आहेत. अगदी झपाट्याने वेगाने शीघ्र गतीने 46. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा सोडणार नाहीये. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय षटकारांकरिता. धावफलक धावा 52 रन. 52 धावा. Sensations representing nation. पण नखरे हजार. ती साधी सिंपल तरी दिसते स्टायलिश. तुझ्या समोर फिकी बेबी बिल्ली आयलिश. तुझ्या डायमंड तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे हाय. पण I like it. 52 रन स्कोर कार्ड. हो यावेळेस थोडासा फिरकीचा मारा जरूर पाहायला मिळाला. मिस झालाय. डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. अगदी 6 षटकार
जयच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालं. स्कोर कार्ड धावत 52 रन 52 धावा. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. हो पुन्हा एकदा फिरकीचा मारा करतायत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळाल्यात. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 धाव चेंडू. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. 52 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढे एकदा दीपेश. यावेळेस स्लोवर वनचा चेंडू पाहायला मिळाला. इथून फटका फसला गेलाय. जयेशच्या खेळला पूर्ण विराम लागताना अगदी अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. 36 धावांचं झंझावत इथे शांत करताना पाहायला मिळालं. दीपेश गॉन. इंस्टा पर है मार्केट जाम, मार्केट जाम, इंस्टा पर है मार्केट जाम. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. जयेशच्या बॅटमध्ये अगदी 6 षटकार परिपूर्ण केले गेले होते. संकेत जाधव मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड धावत 52 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले होते, त्यानंतर 2 बॉल डॉट पाहायला मिळाले. तिसऱ्या बॉलवर विकेट्स, म्हणजे एकूण 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेल्यात आणि 12 धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटचा बॉल असेल. संकेत हाही एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहत आहेत. 52 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, 52 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू असेल. हो यावेळेस अगदी गुडघ्यावर बॅलन्स ठेवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकदा मिळेल चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्याचा कॉल, परंतु एकेरी समाधान व्यक्त करतात. षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 53 धावा, 3 गडी बाद. पावरफुल मालक डेंजर, राहुल भाईची हाय पावर, राहुल भाईची हाय पावर, राहुल भाईची हाय पावर. गावागावात नावाचा त्यांच्या होतो या गवगवा. अरे गावागावात नावाचा त्यांच्या होतो या गवगवा. राहुल पाटील करतय दावा, नवीन कसला कस बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा, बिंदास. 3 षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्ड 53 रन, 53 धावा धाव फलकावर. धैर्य आलाय गोलंदाज मार्कवर. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 3 षटकाची अगदी समाप्ती करत स्कोर कार्ड 53 धावा. 3 धक्के जरूर लागल्यात. संकेत आणि महेश ही जोडी आपण पाहत आहेत. पुढील बॉल संकेतच्या बॅटमधून पुन्हा एकदा दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. एक आक्रमक फलंदाज म्हणून संकेतची ओळख 6 धावा. केलाय पत्ता गुले सफाळ शहरचा भेवाडी चषक लय पॉवरफुल. सफाळ शहरचा भेवाडी चषक लय पॉवरफुल. भेवाडी चषक लय पॉवरफुल. सफाळ शहरचा भेवाडी. पॉवरफुल चषक आपण पाहत आहेत आणि पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळालंय. फक्त 3 धावा अगदी पळून काढल्या पूर्ण केल्या गेल्यात आणि त्यानंतर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळालं या इनिंग मध्ये. एकूण 60 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुढील बॉल तर 60 धावा परिपूर्ण झाल्यात. 60 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतात. अगदी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले ओम 11 जलसार संघाकडून. त्यामध्ये जयेशचं चांगलं योगदान पाहायला मिळालं. 6 षटकार, 1 षटकार संकेतच्या बॅटमधून, 1 षटकार महेशच्या बॅटमधून. फटका फसला गेलाय. संकेतलाही परतावं लागेल. विकेट क्रमांक 4 गॉन होतोय.
वैभव नवीन फलंदाज. मागच्या मॅच मध्ये वैभवला चांगली बॅटिंग करता आली नव्हती. धावफलका धावा आहेत अगदी 60 आणि 4 धक्के लागल्यात ओम इलेव्हन जलसार या संघाला. षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहे. धावफलका धावा 60, 4 गडी बाद. धैर्य चांगली गोलंदाजी करतोय. 60 रन, लॉस ऑफ 4 विकेट. वैभव आलाय नवीन फलंदाज. सिक्स्टी रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहे. धैर्य चांगली गोलंदाजी करतोय. 1 विकेट्स परिपूर्ण केला गेलाय. टॉस बॉल होता, यावेळेस मिस झालाय. डॉट बॉल येतोय. लोवर फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला होता. चेंडू बॉयचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवर चौकार परिपूर्ण केला होता, त्यानंतर बॉल होता, त्यानंतर विकेट्स जरूर पाहायला मिळाला. पुढे एकदा डॉट बॉल येतोय. यावेळेस पंच दोन्ही आज समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड धावा 61, 61 धावा. 61 धावा धावफलकावर. इथून 80 प्लस करण्याचा प्रयत्न करावा लागेल ओम इलेव्हन जलसार संघाला आणि कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढील बॉल फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली गेलाय. तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मिळेल. खराबपैकी पाहायला मिळाली आणि दुसऱ्या धाव्याचा कॉल पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 63, 63 धावा. 63 रन्स. 1 धावा अतिरिक्त खर्च केली गेलाय. धावफलका धावा 63. स्कोर कार्ड धावा आहेत 69, 69 धावा फलकावर. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल. इथून छेडछाडी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4 ची झाली समाप्ती आणि स्कोर कार्ड धावा 69 धावा, 4 गडी बाद. येणारे अजूनही 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये इथून 90 क्रॉस केली जाईल का? मैदानच्या आतमध्ये पाणी जाते. या किंवा आपण डीजे वर गाणी. एच डीजे या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. धावफलका धावात 69 धावा, 69. येणारे 12 चेंडू आहेत. रोहित आले गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. डॉक्टर रोहित गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहेत. येणारे 12 चेंडू. इथून 12 मध्ये किती धावा येतील? आक्रमक जोडी आपण पाहत आहेत. महेशच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. 1 वैभवच्या बॅटमधून षटकार परिपूर्ण केला गेलाय. 69 ऑन द स्कोर कार्ड. येणारे 12 चेंडू अजूनही आहेत. पुढील बॉल स्लोवरचा चेंडू. बॉलवर बॅक टू हॅट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहे. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 70 या अंकावर. 70 रन ऑन द स्कोर कार्ड. आजच्या दिवसात आपण पाहिलं तर 76 आल्या होत्या. 77चं टार्गेट ठेवलं होतं, परंतु या मॅचचा विचार केला तर 70 धावा. पुढील बॉल स्लोवर वन. यावेळेस हुक मध्ये कन्वर्ट केला गेलाय. चेंडू अगदी घडवलंय हवाई सफर. वैभवच्या बॅटमध्ये त्या दुसरा षटकार. 6 धावा. फायर आपला बॅटर गेम चेंजर. ऑल टाइम असतो फायर आपला बॅटर गेम चेंजर. ऑल टाइम असतो फायर आपला बॅटर गेम चेंजर. ऑल टाइम असतो फायर. स्कोर कार्ड धावत 76, 76 या अंकावर. 76 स्कोर कार्डवर धावा आहेत. 77चं टार्गेट मागच्या मॅच मध्ये होतं, त्याच्या आधीच्या मॅच मध्ये. आजच्या दिवसातला हाय स्कोरच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. धावफलका धावा 76. कालच्या दिवसामध्ये 100 क्रॉस झाल्या होत्या.
नंबर 1 फुल टॉस बॉल. इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. वैभवच्या खेळला पूर्ण विराम लागताना गॉन. व्हायची शक्यता धोक्यात कारभार. आमची सत्ता आणि आमची सरकार. माझी राज्यात चर्चा मला ढसत दार. भटके पावणे मारत माझं वाढीव घरदार. माझ्या सक्सेसच्या मागं माझ्या आईचा हातभार. ही नाही देवाची कृपा माझ्या स्वतःचे उपकार. कधी मध्ये दिसलो तर कल्टी मार. नाही तर लपड्याची रम्मी मग शॉटला धार. एकटा घुमवतो तुझ्या शूटरच्या. माझ्या वाईटावर बसलेल्यांना खबरदार. मला चित्रगुप्त टिपा देतो यम माझा मदतगार. दिवेश जाधव मैदानच्या आतमध्ये नवीन फलंदाज. स्कोर कार्ड धावा 76. 76 धावा. 5 धक्के लागले गेल्यात. दिवेश नवीन फलंदाज. स्कोर कार्ड धावा 76. षटक क्रमांक सध्या 5 मार्गस्थ आहे. येणारे अजूनही 9 चेंडू आहेत. 76. 76 धावा फलकावर. पुढील बॉल समोर दिवेश. ओहो, दिवेशने आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा संपर्क झाला नाहीये. बाईचे संगीत पंच दर्शवत आहे. धाव फलका धावा 77. 77 धावा फलकावर. आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर आपण पाहत आहेत. 77 धावा फलकावर. अजून येणारे 8 बॉल. 77 लॉस ऑफ 5 विकेट. प्रथम बॅटिंग करताना ओम-11 जलसार हा संघ आपण पाहताय. अगदी समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. 1 बाउन्सने सीमारेषा पार. चौकारांकरिता 4 धावा. वन 81 धावा धावफलकार आहेत. षटक क्रमांक 5 सध्या आपण पाहत आहेत. पुढील बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. षटक क्रमांक आपण पाहत आहेत. अगदी 5 समाप्त झाले. स्कोर कार्ड धावत 81. 5-6 धक्के लागल्यात जलसार संघाला. DJ Webber in the mix. अंतिम 6 बॉलचा खेळ शेष असेल. प्रवीण आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धाव फलका धावा आहेत 81 धावा. 81 लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद 81 धावा. येणारे अजूनही 6 बॉल असतील. विनीत आलाय गोल मार्कवर. अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम अगदी रेडी राहायचं आहे. टॉस केला जाईल. 6 बॉलच्या समाप्ती अखेर जय हनुमान वाडीव आणि गावदेवी वैतीपाडा संघ. पुढील बॉल. पहिला बॉल. अगदी यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. इथून सेल निसटलाय आणि एक जीवनदान मिळालंय दिवेशला. 2 धावा अंकित केल्या गेल्या. दुहेरी स्कोर कार्ड धाव पडलाय 83 रन 83 अंकावर. आजच्या दिवसातला उच्चांक पाहायला मिळालाय. 83 धावा फलकार आहेत. येणारे अजूनही 5 बॉल असतील. 83 रन्स. इथून 100 आकडा गाठण्याचा प्रयत्न करेल का जलसार संघ. येणारे अजूनही 5 बॉल आहेत. 83 धावा 83 रन्स. पुढील बॉल. हो वेगवान चेंडू. डॉट बॉल येतोय. जीवनदान मिळालं दिवेशला, परंतु इथून डॉट बॉल पाहायला मिळालाय. येणारे 4 बॉल 83 रन स्कोर कार्ड. चापेवाडी चषक 2026 क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतात. लाख मोलाची स्पर्धा. अगदी मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि परंपरेची स्पर्धा आपण पाहत आहेत. 83 रन्स. शेवटचे 4 बॉल. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. अगदी दिवेशला हे दुसरं जीवनदान मिळतंय.
जेल निसटला. एक धाव परिपूर्ण केलंय. स्कोर कार्ड धावा 84 धावा. येणारे 3 बॉल. शेवटचे 3 बॉल 84 धावा स्कोर कार्ड वर आहेत. पहिल्या 3 मध्ये 4 धावा खर्च केल्यात. विनीत आपण पाहत आहेत अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहेत. येणारे 3 चेंडू आहेत. समोर प्रवीण भोईर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्सने क्षेत्ररक्षण होतंय. फेकी येते त्यावर 2 धावा अगदी सहज परिपूर्ण केल्या जातात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 86 86 अंकावर. शेवटचे 2 बॉल असतील. 86 दोन्ही कॅप्टन अगदी रेडी राहायचं आहे. एका बाजूने वाडीवचा टीम, दुसऱ्या बाजूने वैतीपाडा गावदेवी टीम. शेवटचे 2 बॉल धावफलका धावा 86 86. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तिकडनं चेंडू निघून गेला असता चौकार मिळाला असता, परंतु जर त्याला थरा नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. 87 87 धावा फुलकावर आहेत. अंतिम बॉल. दिवेशला 2 जीवनदान मिळाल्यात आणि अंतिम बॉलवर एखादा चौका षटकार पाहायला मिळेल का? 87 चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. चांगलं षटक पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. इथून विकेटचं पतन झालंय. धावबाच्या सुरुवात फलंदाज बाद झालाय. एकूण 6 षटकाच्या अगदी समाप्ती कर 89 धावा आणि 90 धावांचा टार्गेट असेल विजयाकरिता. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. हॅलो. चला दोन्ही कॅप्टन टॉस करण्याकरता यायचे. सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांच्या शुभस्ते आपण कॉइन स्पिनिंग करणार आहोत. या दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. गावदेवी वैतीपाडाचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. विपक्षी कॅप्टन आपण वेळ न दवडता लगेचच यायचे. मॅच सुरू होण्याआधी आपल्याला कॉइन स्पिन करायचं आहे. त्यामुळे विनंती आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. जय हनुमान वाडीव कॅप्टन, मॅच सुरू होण्याआधी आपल्याला टॉस बॉक्स मध्ये येणं बंधनकारक आहे. लगेचच टॉस करण्याकरता यायचे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मानित दत्तात्रयजी पाटील साहेब जे आपल्या समेत आहेत आणि त्यांच्या शुभस्ते आपण
कॉइन स्पिन करतोय दोन्ही कॅप्टन जे आपल्या समवेत इथे जोडले गेलेत. जयहनुमान वाडीव आणि कावदेवी वैतीपाडा ज्यांच्यामध्ये हा टॉस होईल, कॉइन स्पिन केला जाईल. वाडीव संघ इथे कॉल देणार आहे. हेड असा कॉल त्याने दिला आणि टेल इट इज. धन्यवाद दत्तात्रय पाटील साहेब. नाणेफेक जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. पहिल्यांदा फिल्डिंग करायची. कसं वाटलं इथे आल्यानंतर ज्या पद्धतीचं आयोजन नियोजन केलं?
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. विकेट किपर देखील कॅरी करू शकलेले नाही आहेत. कारण ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं बॉल फिरत आहेत किरण यांच्या, जे सीम प्रेझेंटेशन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज किरण यांचं, तात द्यावी लागणार. मागील 4 बॉलमध्ये प्रभावित केलं, इम्प्रेस करत असताना 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश केलाय, परंतु इथे देखील रन्स मिळणार नाही आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती एकही धाव खर्च करू दिलेली नाही आहे आणि एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती 6. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते, सावरते बावरते झडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. सेकंड ओव्हरमध्ये महेंद्र यांना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव परिपूर्ण केली गेली आहे. एक धाव मिळेल या बॉलवरती. ज्या पद्धतीनं रायझिंग बॉल असतात, डेंजरस असतात या टीममध्ये, बॉल तो खऱ्या अर्थानं स्टॉप बॉल आहे. किरण भोईर यांचा जर विचार केला तर लेग कटर्स, ऑफ कटर्स. महेंद्र भोईर यांचा जर विचार केला तर रायझिंग बॉल. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि फर्स्ट लिफ्टमध्ये टिपला जाईल. दिवेशच्या माध्यमातून याआधी एक चुकी झाली होती, तिथून तो इन्स्पायर झाला आणि या बॉलवरती दिवेशने टिपला जाईल. संपलाय फलंदाज प्रवीणचा खेळ. कॉन. धैर्य नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मनामध्ये एक ध्येय ठेवावं लागणार आहे, ती जिद्द ठेवावी लागणार आहे की मला या धावा चेस करायच्या आहेत. राऊंड द विकेट. हा बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला होता. शतषक त्या ठिकाणी आहेत गणेश गौड यांना आपण पाहतोय. एकदम मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. भरपूर वेळेनंतर हा धावफलक पुढे सरसावला गेला, कारण जी गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली, सागरी लेवून भरणीपाडा टीम संघर्ष करते, स्ट्रगल करते, परंतु लवकरच त्यांचा देखील खेळ जो डेंजरस आहे तो पाहायला मिळेल. आणि या बॉलवरती प्रतिसादच्या बॅटमधून एक मोठा फटका येत असताना पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. षटकार आलाय बॅटर प्रतिसादच्या बॅटमधून. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता आणि शॉर्ट बॉलवरती पॉवरफुल स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. राऊंड द विकेट. इथे फोर्स करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जयेश त्या ठिकाणी येत आहेत. सेकंड अटेम्प्टमध्ये कॅच ड्रॉप झाला. एक धाव कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 15 धावा स्कोर काढून आपण पाहतोय. आतापर्यंत मैदानामध्ये चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हर मधील. या बॉलवरती चांगल्या पद्धतीने फोर्स केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. लॉंगॉनच्या बाहेर षटकार. 6 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल फलकावरती 21-21 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. ध्येय ते नक्कीच गाठायचं आहे. गोल्स त्या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत आणि या पद्धतीनं बॅटिंग तुम्हाला करावी लागणार, कारण समोर देखील एक मजबूत बॉलिंग अटॅक या धावा रोखण्याकरिता सज्ज झाला.
आता तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण भोईर यांना आपण पाहतोय टीम लीडर. आणि टीम लीडर पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं मॅच विनिंग परफॉर्मन्स त्यांनी दाखवला होता, गोलंदाजी करत असताना विकेट्स घेतले, बॅटिंग करत असताना रन्स बनवल्या, परंतु पहिल्या सामन्यामध्ये स्पेशली संकेतने जी खेळली होती, आज पुन्हा एकदा संकेत नावाचा ध्रुव तारा या ठिकाणी चमकताना पाहायला मिळाला. कोहिनूरचा हिरा आज पुन्हा एकदा चमकताना आपल्याला पाहायला मिळाला. 21 स्कोर कार्डवरती 2 षटकांचा खेळ संपला. प्रतिसाद आणि धैर्य हे 2 बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 षटका मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट चांगल्या पद्धतीनं लेग ब्रेक मैदानामध्ये टाकलाय आणि बरोबर टप्प्यावरून हा बॉल फिरवला होता आणि ज्या पद्धतीनं बॉल राईज झाला, चांगलं व्हेरिएशन या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. प्रवीणचं मागच्या सामन्यामध्ये प्रतिसादचा जर विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचा हकदार तो ठरला होता. आज पुन्हा एकदा या मॅचमध्ये त्याला लढायचं आहे. समोर होम 11 जलसा टीम धावा रोखण्याकरिता सज्ज झाल्या. सलग 2 डॉट बॉल मैदानामध्ये हाताळले गेलेत प्रवीणच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21-21. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. चाफेवाडी चषक 2026 आपण पाहतोय. अभिमान चाफेवाडी गावाचा, सोहला पालघर जिल्ह्याचा. इथे फ्रंटफुटला येऊन लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये पुन्हा एकदा कनेक्शन झालेलं नाही आहे. या हंगामामध्ये प्रवीण भोईर हे नाव एक वेगळ्या अंदाजामध्ये राहिलं आहे. सुरुवात तिथे अर्धशतक आपण पाहिलं खऱ्या अर्थानं वेडीच्या मैदानावरती. मनाची राजा चषक या हंगामाची पहिली स्पर्धा सफलमधील आणि तिथून जो प्रवास खऱ्या अर्थानं प्रवीणचा सुरू झाला, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रवीण नावाचा जो ट्रेडमार्क आपण पाहिला व्हाईट बॉलला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 22-22. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 4था बॉल या ओव्हरमधील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हा देखील चांगल्या पद्धतीनं ब्रेक केला गेला आहे बॉल आणि विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागणार आहे. एक मास्टर माइंड विकेट किपर वैभव भोईर यांना आपण पाहतोय. त्यांच्या देखील बॅटमधून चांगल्या रन्स या मॅचमध्ये आल्या. जयेश पाटीलला आपण पाहिलं, धमाके त्यांच्या बॅटमधून झाले. ते स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि अखेर काल त्या 4 डॉट बॉलचा संघर्ष इथे संपलाय आणि प्रतिसादला तंबूच्या आसराला परतावा लागणार आहे. प्रवीणच्या खात्यामध्ये ही विकेट गॉन. ट्वेंटी 22 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 5 बॉलचं खेळ ठिकाणी झाला. प्रत्येक गोलंदाजाने एक वेगळं डेडिकेशन या मॅचमध्ये दिलं गेलं. मागच्या 3 ओव्हर्समध्ये नवीन बॅटर मैदानामध्ये अपूर्व या ठिकाणी दाखल झाला. या बॅटरमध्ये देखील ती क्षमता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22-22. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. या ओव्हरमध्ये फक्त एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मागील 5 बॉलमध्ये आला. इथे फ्लिक शॉट डीप स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहे आणि सरळ बॉल क्लिअर करत असताना 4 धावांकरिता चौकार. विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 64 धावांची गरज आहे. बॅकफुटला सध्या तरी मैदानामध्ये सागर 11 बर्नेपाडा संघ, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये जो फ्लो आणि जी स्टार्ट मिळायला हवी होती ती स्टार्ट मिळाली नाही. त्यामध्ये क्रेडिट द्यावं लागणार आहे किरण भोईर यांना, कारण ज्या पद्धतीनं त्यांचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. रॉकी ग्रुप चषक 2026 सलग 11 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये प्रत्येक डिसिजन ॲक्युरेट त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. सध्या नितेश कदम सर आणि त्याचबरोबर किरण भोईर सर त्या ठिकाणी बातचीत करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत त्या ठिकाणी दाखल झालं. समोर धैर्यला आपण पाहतो. एक षटकार आपण धैर्याच्या बॅटमधून पाहिलं. त्याच पद्धतीनं मोठे फटके जर सुरुवातीपासून खेळले असते तर या मॅचमध्ये चित्र वेगळं असं. हा पहिला बॉल फाईट शॉर्कर टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र भोईर सर त्या ठिकाणी दर्शवतात इट्स अ व्हाईट बॉल. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 27. 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. राईट आर्म ओव्हर दी विकेट. हा चांगला बॉल आहे. सेकंड ओव्हर नंतर तिसऱ्या षटकामध्ये आपण स्पिनरला पाहिलं होतं. आता चौथ्या षटकामध्ये राईट आर्म सीमरला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं.
हेमंत एक वेगवान गोलंदाज आहे. ज्या पद्धतीनं बॉलिंग करण्याची त्यांची जी शैली आपल्याला पाहायला मिळते, त्यांचे बॉल जास्त बाउन्स होत नसतात, परंतु ज्या पद्धतीनं वेग आणि स्पेशली त्यांचा जो यॉर्कर असतो तो जबरदस्त असतो. DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. बॅटिंग टीमने हा DRS ऑफर केला गेला आणि त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुढचा बॉल या ओव्हरमधील. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर अँड यस टेकन. कॅरी केलाय बॉल. धैर्याला देखील परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. विकेट्सचा जर विचार केला तर आतापर्यंत विकेट्स गमावले गेलेत. तब्बल 5 विकेट्स गमावले गेलेत. DBNच्या माध्यमातून जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं जो स्टँडर्ड DBNचा त्याला तोड नाही आहे. क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे DBN आहे. डीप बिलीव्ह नेटवर्क नावातच सर्व काही दडलेलं आहे. हा बॉल वाईट स्वरूपामध्ये असेल. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 28-28 स्कोर कार्डवरती लागला गेला. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला. डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे. ज्या पद्धतीनं टार्गेट उभं केलं आणि कुठल्या प्रकारचं प्रेशर या ठिकाणी बॉलरवरती नाही आहे, कारण सुरुवात देखील चांगली मिळाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु तदनंतर जो कमबॅक मैदानामध्ये झाला आहे त्या धक्क्यामधून सावरता आलेला नाही आहे सागर इलेव्हन भरणेपाडा टीमला. सागर इलेव्हन भरणेपाडा टीमचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये जे हायडन टॅलेंट्स होते ते देखील आज समोर येताना पाहायला मिळाले. आज विटी लाईनकरांना प्रतिसाद सारखा एक हार्ड हिटर पाहायला मिळाला. लिव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. हा देखील एकदा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे देखील चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेट. समोर खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह पेश केला गेला. जयेशला आपण पाहतोय लॉंग ऑफमध्ये एकदा मिळालेली ऑफ बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 31 स्कोर कार्डवरती लागला गेला. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 59 धावांची गरज आहे. 12-59चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रवीण दाखल झाल्यात गोलंदाजी मार्कवरती. मागच्या स्पेलमध्ये अतिशय इकॉनॉमिकल स्पेल त्यांचा राहिला होता. हा भरपूर फिरवला होता, परंतु तिथे देखील बॅकफुट पंच आणि महेशला बीट करून बॉल सरळ निघून जातोय. कव्हर पॉइंटला चौकार, 4 धावा. धावसंख्या फलकावरती 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 55 धावांची गरज आहे. 11 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवरती चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रवीणच्या अगेन्स्ट भरपूर फिरवला होता हा बॉल. तिथे बॅकफुट पंच ऑफर केला. ओव्हरमधील दुसरा बॉल. 11 बॉलमध्ये 55 धावांची गरज. राऊंड दी विकेट. ने आल्यात. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल फिरवला. आधीचा बॉल भरपूर मागे टाकला होता, हा बॉल पुढे ठेवला. हा जास्त फिरवलेला नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं या ठिकाणी हा बॉल वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. 10 बॉल आणि विजयासाठी 55 धावांची गरज. अजून एक चांगला बॉल. महेंद्र भोईर त्या ठिकाणी आहेत.
खरं तर महेंद्र भोईर यांना पाहिल्यानंतर एक मोठं इन्स्पिरेशन खऱ्या अर्थानं मिळत असतं आणि महेंद्र भोईर सरांच्या तालमीत देखील अनेक सारे यंगस्टर घडल्यात. जलसार क्रिकेटचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. प्रवीण यांचे 3 बॉलचा केल्या ठिकाणी झाल्या. मागच्या 2 बॉलमध्ये इम्प्रेस त्यांनी केले. राऊंड दी विकेट बॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि त्रिफळ चित होत असताना आपण पाहतोय विकेट जाईल. क्लीन बोल्ड गॉन. आठ बॉल आणि 8 बॉलमध्ये 54 धावांची गरज. 8 चेंडू आणि 54 धावांची गरज. नवीन बॅटर दीपेश मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 8 बॉल आणि 54 धावांची गरज. बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. आता डगआउटमध्ये पूर्णपणे शांतता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कोरी टीमला ज्या पद्धतीनं पराभूत केलं टीम सागर 11 भरणेपाडा टीमने, तिथे टीमवर्क जबरदस्त होतं आणि जी टीम क्वालिटी होती ती तिथे दिसून आली होती. सेकंड मॅचमध्ये बॉलिंग अटॅक पूर्णपणे फिका पडला. त्यामध्ये जयेशची जी विध्वंसक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जे लांबलचक षटकार आपण पाहिले. वैभवच्या बॅटमधून देखील कॉपीबुक स्ट्रोक आपण पाहिले होते. पहिल्याच बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक संकेत त्या ठिकाणी येतोय आणि हा देखील एक बेस्ट फिल्डर टीमचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याने टिपल्या जाईल. विकेट जाईल. कॉन. सात बॉल आणि विजयासाठी 54 धावांची गरज आहे. आज दीप जाधव देखील जॉईन झालेत. सोशल मीडियावरील सर्वाधिक ट्रेंडिंगमध्ये असलेलं नाव सध्याच्या घडीला. इंस्टाग्रामवरती जाऊन सर्च बारमध्ये जर तुम्ही सर्च केलं हे दीप 16 तर तिथे अनेक सारे रील्स व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली मैदानं खऱ्या अर्थानं जिथे प्रेक्षकांच्या नजरात जात नाही तिथे खऱ्या अर्थानं हे दीप त्याचा कॅमेरा घेऊन ती क्षणचित्रे टिपत असतो आणि प्रेक्षकांसमोर आणत असतो. आदरणीय सन्माननीय कैलासजी गरज साहेब ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतो एकंदरीत 54 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. आणि नक्कीच आपल्या स्क्रीनवरती हे दीपला आपण पाहतोय. लवकरच चाफेवाडी चषकाची देखील रील्स अपलोड होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ती देखील क्वालिटीमध्ये दीप जाधवची जी क्वालिटी आहे ती लवकरच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. बॉटिंग ट्रॅकवरती दिवेश या ठिकाणी दाखल झाल्यात ओव्हर नंबर 6 मध्ये. ॲज अ पार्ट टाईम बॉलर आज संधी मिळाला दिवेशला. ऑफस्टमच्या भरपूर हा बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हा चांगला बॉल आहे. डॉट बॉलने समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकदा चेंडू ठिकाणी टाकल्या गेल्या. 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये 53 धावांची गरज. पुढच्या सामन्यासाठी रेडी राहायचं आहे. तिथे देखील एक इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला व्हाईट आर्मी फाईट करेल ब्ल्यू आर्मी सोबत. इथे एक्स्ट्रा कव्हरला कडक फटका आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह आणि 6 धावांची मोहर उमटवली गेली आहे. षटकार 6 धावा. हा वेगवान बॉल होता आणि ज्या पद्धतीनं बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला बरोबर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला आणि त्यानंतर ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर हा हवाई सफर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. षटकार येतोय. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा केला मैदानामध्ये झाला. 4 बॉल 47ची गरज होती. ते फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला टिपला जाईल आणि ती विकेट गमवावं लागणार आहे. महेंद्र भोईर त्या ठिकाणी होत्या. स्वतः पुरस्कर्ते या संघाचे. त्यांचा एकच इंटेंट पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं जलसार क्रिकेट गेली खऱ्या अर्थानं 15 ते 20 वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवत आला आणि ही परंपरा अविरतपणे या ठिकाणी सुरू ठेवायची आहे.
नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. आतापर्यंत मैदानामध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सागर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना सागर यांचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे, कारण या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जो आकर्षित मंडप आपल्याला पाहायला मिळतो आणि आकर्षित जो शामियाना उभारला गेला आहे, खऱ्या अर्थानं जे व्यक्तिमत्व आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतं बॅटिंग ट्रॅकवरती, सागर यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सातत्यानं ते स्पेशली चाफेवाडी चषकासाठी दरवर्षी मेहनत घेत असतात आणि आय थिंक 2023मध्ये रनरअप ते ठरले होते. धाकटी डहाणू टीमसोबत पराभवाचा सामना करावा लागला होता या संघाला, म्हणजे चाफेवाडी चषकामध्ये देखील त्यांचा दबदबा आपण पाहिला होता 2023मध्ये. आज पुन्हा एकदा ते स्वप्न या ठिकाणी विजयी बनण्याचं पूर्ण करायचं होतं, परंतु एफर्ट्स कमी पडले, प्रयत्न कमी पडले. बागफोडला जाऊन स्लॅश केला गेला, कडक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु शतक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओम 11 जलसार अँड हार्ड लक सागर 11 भरणेपाडा. पुढचा सामना इंटरेस्टिंग बॅटल, एका बाजूला जयनमान वाढीव आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत गावदी वैतीपाडा. किरण भोईर यांना आपण पाहिलं 12th मॅनच्या भूमिकेमध्ये.